पेशवाईच्या काही काळामध्ये पुण्यामध्ये महादेवाची काही मंदिरे बांधली गेली। त्यामध्ये अमृतेश्वर मंदिर असेल, पर्वतीचे देवदेवेश्वर मंदिर असेल, रामेश्वर मंदिर असेल किंवा हे ओंकारेश्वर मंदिर असेल, ही मंदिरे त्यावेळी पुण्यामध्ये महादेवाची मंदिरे म्हणून प्रसिद्ध होती। आज आपण पुण्याच्या मध्यवर्ती भागामध्ये असलेल्या ओंकारेश्वर मंदिराला आपण भेट देणार आहोत। इथला पेशवेकालीन इतिहास, या मंदिराचे स्थापत्य कौशल्य, या सगळ्या गोष्टी जाणून घेणार आहोत। चला तर मग या मंदिराला भेट देऊयात। या मंदिराचे बांधकाम इसवी सन 1736 मध्ये सुरू झाले आणि इसवी सन 1738 मध्ये या मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले। म्हणजे हे मंदिर बांधण्यासाठी 2 वर्षाचा कालावधी लागला। पेशवे दप्तरमध्ये या मंदिराच्या बांधकामासंबंधी उल्लेख आहे। आषाढ वैद्य तृतीयेस त्रयोदशीस बाणाची स्थापना केली। यावरून आपल्याला या मंदिराची निश्चित तारीख देखील मिळू शकते। या मंदिराच्या निर्मितीचा इतिहास हा थोडा रंजक आहे। या मंदिराचे निर्माते वेदमूर्ती शिवरामपंत चित्राव हे 18व्या शतकाच्या सुरुवातीतील एक साधू पुरुष होते। साधू म्हणण्यापेक्षा ते फिलॉसॉफर होते आणि व्यवसायाने ते सिव्हिल इंजिनियर होते। त्यांच्या आवडीचा पेशा हा प्राचीन मंदिराची दुरुस्ती करणे आणि मंदिर उभारणे हा त्यांचा आवडीचा छंद होता। या उद्योगामध्ये त्यांनी पाषाणचे सोमेश्वर मंदिर, केदारेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला, नागेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला। तसाच कुलाबा जिल्ह्यातील गणपतीच्या पालीजवळ रामेश्वर नावाचे एक स्थान आहे। तिथे टेकडीवरती रामेश्वराचे मंदिर आहे। त्या मंदिराची त्यांनी पूर्ण बांधणी केली आणि अशा प्रकारे त्यांनी अनेक मंदिराची निर्मिती केली। तेव्हा सहज एकदा ते पुण्यामध्ये ध्यानधारणा करण्यासाठी एक शांत जागा शोधत चतुर्शिंगीच्या पायथ्याशी पोहोचले। तिथे त्यांना एक डायलेक्ट मंदिर सापडले आणि हे मंदिर म्हणजे गणपतीचे, ज्याच्या नावावरून त्या खिंडीला गणेश खिंड हे नाव पडले, ते गणेश मंदिर। तर हे गणेश मंदिर त्या ठिकाणी बांधलेले होते। त्यावेळेला त्यांना वाटले की ही जागा शांत आणि छान आहे। त्यावेळी त्या काळामध्ये तिथे रस्ते पण नव्हते, शेतातून लोक तिथे चालत जायचे। तर शिवराम भटांनी त्या मंदिराचा संपूर्ण जीर्णोद्धार केला पूर्णपणे। ते मंदिर नवीन बांधून काढले आणि ते तिथे बसून ध्यानधारणा करू लागले। तेव्हा हे गणपतीचे मंदिर झाले। मग पुण्यातील लोक देखील त्या मंदिराच्या दर्शनाला जायला लागले। आता गणेश खिंडीतील गणेश मंदिराचे वेगळेपण काय आहे तर सर्वसाधारणतः हिंदू मंदिर पाणवठ्यावर असतात, पण हे गणेश मंदिर टेकडीवरती खडकावर बांधलेले होते। त्याच्यामुळे तिथे पाण्याचा काही सोर्स नव्हता। तेव्हा ज्या वेळेला इतक्या लांबून लोक पायी, बहुतांशी पायीच फिरायचे लोक त्यावेळेला, त्या काळात, किंवा बैलगाडीतून क्वचित गेले तर एवढ्या 7 मैलाचे अंतर चालून तिथे जायचे। त्यावेळेला तिथे आले की पिण्याच्या पाण्याची काही सोय नव्हती। तेव्हा शिवराम भट म्हटले की त्या इतक्या लांबून आलेल्या लोकांना पाण्याच्या काहीतरी सोय केली पाहिजे आणि म्हणून त्यांनी मंदिराच्या उत्तरेला एक बांधलेली विहीर होती, ती विहीर त्यांनी उपसली, बांधून ती चालू करण्याच्या उद्देशाने। आणि आश्चर्य काय तर त्यांना त्या विहिरीमधून पाणी उपसताना सोन्याच्या मोहराचे हंडे सापडले। राज्यशास्त्राचा नियम म्हणजे भूमिगत धन हे राज्याचे, तोच आपल्याकडे आज देखील तो कायदा चालतो। त्याच्याप्रमाणे त्यावेळेला ते म्हणाले की हे जे काही आम्हाला धन सापडलेले आहे हे ते पेशव्यांच्याकडे घेऊन गेले आणि त्यांनी पेशव्यांना ते सादर केले। आणि पेशवे त्यांना म्हणाले की शास्त्री बुवा, तुम्ही एवढ्या विश्वासाने हे धन माझ्याकडे आणले आहे, हे मी तुम्हालाच बक्षीस म्हणून देतो। शिवरामपंत म्हणाले की मी संन्यासी, मला धनाचा काय उपयोग नाही। तेव्हा ते पेशव्यांनी धन खजिन्यात दाखल करून घेतले आणि त्यांना सांगितले की आता या धनाचा विनियोग कसा करावा हे तुम्ही सांगा, त्याच्याप्रमाणे आपण या धनाचा विनियोग करूयात। तर त्या काळामध्ये साधारण 1700 ते 1730, 1732 या काळामध्ये पुण्यामध्ये पूर्वीची जी शिवमंदिरे होती, पुंडलेश्वर आणि नारायणेश्वर नदीच्या काठावरची, त्यांचे मुसलमानांनी धाकटा शेख सल्ला आणि थोरला शेख सल्ला अशा मशिदीमध्ये रूपांतर केलेले होते। आणि त्या काळामध्ये पुण्यामध्ये शंकराचं मोठं मंदिर नव्हतं। पर्वती वगैरे सगळे खूप नंतर 50च्या सुमारास पर्वतीची निर्मिती झाली आहे। तर तेव्हा शिवराम भटांनी
पेशव्यांना सांगितले, माझी अशी इच्छा आहे की पुण्यामध्ये भव्य शिवालय बांधावं. तर पेशव्यांनी त्यांना शनिवार मारुती पासून मेहेंदळे मारुतीपर्यंतचा सगळा काठ हे मंदिर बांधण्यासाठी इनाम दिला आणि शिवराम भटांनी इथे या मंदिराची स्वतः उभारणी केली. 1734 ते 1736 या काळामध्ये आणि ज्या वेळेला हे भव्य मंदिर उभारण्याचे ठरवले त्यावेळेला शिवराम भटांना पहिला प्रश्न काय पडला असेल असं आत्ताच्या इतिहासकारांचे आणि तज्ज्ञांचे मत आहे की ज्या काळामध्ये शिवराम भटांनी हे काम केले तो पेशवाईच्या सुरुवातीचा काळ होता आणि पेशवाईच्या काळामध्ये त्यांच्याकडे फार काही संपत्ती नसल्यामुळे त्यांच्याकडून फार मोठी काही बांधकामे झाली नव्हती. शनिवारवाडा हे पहिले बांधकाम पेशव्यांनी केले होते, पण तो होता किल्ला, मंदिरे नव्हती बांधलेली. त्याच्यामुळे या भव्य मंदिराचा आविष्कार झाला आणि हे मंदिर बांधण्यात आले. मंदिराच्या आवारात अनेक छोटी छोटी मंदिरे आहेत. आता आपण जात आहोत भवानी माता मंदिरामध्ये. या भवानी माता मंदिरामध्ये या छोट्याशा जाळीतून बघा आई माता किती सुंदर दिसत आहे. भवानी मातेचे दर्शन आपण या इथून घेऊ शकतो. आणि अजूनही हे मंदिर पहा. हे मंदिर आहे काळबुवा महाराज समाधी मंदिर आणि त्याच्या समोरील हा छोटासा कासव आणि हा बाजूचा परिसर खूपच ह्या मंदिरामध्ये प्रसन्न वाटत आहे. आता आपण मंदिरातील मूर्ती पाहूयात. ही पाहू शकताय तुम्ही. समोर महादेवाची पिंड दिसत आहे. या पिंडीचे दर्शन घेऊन आपण पाहूया इथे काय आहे ते. आपण खालील बाजूस पाहिले तर श्रीमंत चिमाजी आप्पासाहेब पेशवे यांचे नाव आणि त्यांनी या मंदिराला काय मदत केली किंवा त्यांनी हे मंदिर उभारले याचे पूर्ण माहिती या ठिकाणी ह्या फलकातून आपल्याला मिळत आहे. आता आपण पाहू दत्त मंदिर. तर मंडळी, पुण्यातील हा ओंकारेश्वर मंदिराचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि एक छानशी कमेंट देखील करा. धन्यवाद.